प्रेमळ भूत म्हणून एक रील टाकली होती. जवळजवळ 4 भागांमध्ये टाकली होती, पण ती चित्ररूपाने टाकली होती. आणि त्यामध्ये पूर्ण मी एक्सप्लेन करू शकलो नाही, म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवतो आहे. एका गावामध्ये रामू आणि सीता नावाचं जोडपं असतं. त्यांना 5 वर्षाचा एक मुलगा असतो. ते खूप गरीब असतात, झोपडीत राहत असतात. आणि सीता ही बारीक असते आणि कमजोर असते. मोठी गोष्ट अशी आहे की तिला 1 मैलावरून पाणी भरावं लागतं. ती पाणी भरूनच अर्धमेली होते. ती रामूला कधी डबा देते, कधी नाही देते. रामू समजून घेतो, बिचारा साधा असतो आणि ती कमजोर आहे हे त्याला माहिती असतं. असे दिवस चाललेले असतात. एक दिवस रामू आणि सीता रात्री झोपलेले असतात. ती कमजोर झालेली सीता रात्री मरण पावते आणि तिथे एक प्रेमळ भूत फिरत असतं. ते बघते ही मेली आहे, तर ते काय करतं, तिच्या अंगात प्रवेश करतं. आणि सकाळी अंगात भूत असल्यामुळे सीता उठते, पाणी बिणी भरते, सगळं करते. रामूला नाश्ता देते, रामूला डबा देते. रामू नाश्ता करतो तर तो खूप टेस्टी असतो. नंतर ऑफिसमध्ये जाऊन डबा खातो, तोही टेस्टी आहे, कारण आधीच्या सीताने एवढं टेस्टी जेवण कधीच केलेलं नसतं. आणि दुसरी गोष्ट, त्या मुलाला ती शाळेत सोडायला जाते, त्याला खाऊ देते, शाळेतून घेऊन येते, घेऊन येताना परत खाऊ देते. आधीची सीता असं काही करत नव्हती, का तिला वेळच नव्हता. रामू तर अगदी खुश होता. काही दिवस गेले आणि रामू घरी संध्याकाळी रडत आला. तर सीताने त्याला काय झालं, तर एक तर माझा पगार कमी आहे आणि त्यामध्ये माझं पाकिट मारलं आहे. सीता म्हणाले, रडू नका तुम्ही, काही काळजी करू नका, उद्या तुमचं पाकिट मी आणून देईन आणि हे पैसे घ्या, थोडे खर्चायला ठेवा. की खर्चायला पैसे पण देते. आणि दुसऱ्या दिवशी सीता त्याचं पाकिट आणून देते. रामू पाकिट बघतो, तो म्हणतो, माझे पैसे होते त्यावेळी कितीतरी जास्त पैसे याच्यामध्ये. सीता म्हणते, ठेवा ना तुम्ही, कोणातरी मारलं असेल त्याने, तुम्हाला काय. रामू खुश होतो. आणि असे दिवस जात होतात. दिवाळी येते. दिवाळी येते तर रामू सीताला म्हणतो, अगं घराला रंग काढायचा आहे, मला तर वेळ नाही आहे, रंगारीला बघायला लागेल, असं तसं. तर ती म्हणते, काय रंगारीची गरज नाही, रंग मीच काढेल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि संध्याकाळी रामू घरी येतो तर चकाचक रंग काढलेला असतो, अगदी घर सुशोभित करून ठेवलेलं असतं. परत दिवाळीचे गोड पदार्थ सगळे करून ठेवते ती, सगळे खायला देते दोघांना. दोघे खुश. आणि रामूच्या शेजारी एक मुलगा असतो. रामूचा मुलगा आणि त्याचं भांडण झालं की त्याचा बाप रामूला येऊन मारतो नेहमी. तसंच काहीतरी झालं त्या मुलांचं भांडण आणि तो शेजारी आला रामूला मारायला. त्याने रामूचा हात धरला आणि त्याला मारायला गेला. जेवढ्याच सीताने त्याचा हात पकडला आणि त्याला ढकलून दिला तर तो समोरच्या चाळीच्या भिंतीवर जाऊन आपडला. नंतर सीता तिथे गेली आणि तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याला जर परत हात लावला ना, आकाशात उडून देईन तुला, तुझे एक हाड शिल्लक राहणार नाही. त्यापासून तो सीताला घाबरायला लागला. रामूलाही घाबरायला लागला. रामूकडे अजिबात येत नव्हता तो. शेवटी सगळे सुखी होते. नंतर हळूहळू रामू कमजोर व्हायला लागला. त्याने एका मित्राला सांगितलं की मी कमजोर होत चाललो आहे, अशक्तपणा येत चालला आहे, काय मला समजत नाही. तो मित्र म्हणाला, आपण एका मांत्रिकाकडे जाऊया, तो सांगेल काय झालं ते मांत्रिकाकडे जातात. मांत्रिक म्हणतो, तुझी बायको जी आहे सीता, ती मेलेली आहे, तिच्या अंगात एक भूत आहे, ते तुमच्यामध्ये वावरत आहे आणि त्या भूताच्या सानिध्यात असल्यामुळे तुला अशक्तपणा आलेला आहे. एक काम कर, उद्या तू तुझ्या मित्राला पाठव, तू येऊ नको.
तू आलास तर तिला समजेल. तर दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र त्या मांत्रिकाकडे जातो. मांत्रिक काहीतरी विभूती मथरून देतो. तो मित्र येतो आणि ती विभूती ह्याच्या घरात टाकतो. ती टाकल्याबरोबर सीता मरून पडते आणि ते भूत निघून जातं. आता काय झालं आहे, तो मुलगा मोठा झाला आहे रामूचा. तो सांगतो ती माझी आई होती तेव्हा जेवढं मला सुख मिळालं त्यानंतर ते कधीच मिळालं नाही. धन्यवाद.